तर मंडळी तुमका माहितच असताना आम्ही पाठच्या मिनी ब्लॉग मध्ये येऊन पोचलेलो आपल्या सर्वेश दादाच्या घराकडे. सर्वेश दादाच्या घराकडे जाता आम्ही सगळेजण गणपती बाप्पाच्या खोलीत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊसाठी गेला. हय पण सर्वेश दादा असो बसलेलो की जसा की एका सगळा जेवण बनवून आमका घालूचाच असा आता. काय झालं तसा सर्वेश दादा सगळ्यांका मस्तपैकी पाणी आणि वजाभर करंजे खाऊक दिल्यान. त्याच्यात गौरेश दादान करंजेचा आनंद न घेता पाणी पिऊन आनंद घेतल्यान. घराकडे जसं येऊन पोचला होता सर्वेश दादा या बारक्या भावाक आपल्या काकेर बसून काय ना काय ह्यांका मनाक सांगा होतो. थोड्याच वेळात सर्वेश दादा असो काय चमत्कार दाखवल्यानंतर तुम्हीच बघा. सर्वेश दादाचा अप्रतिम वादन बघून आम्ही खवळे महागणपतीच्या पाया पडासाठी निघाला. वाटेत दिसणारा ह्यो व्ह्यू एकदम कडक आणि लाजवाब वाटा होतो. आणि ह्यो व्ह्यू काय ना तो जरा कमेंट मध्ये तुम्ही जाता जाता नक्की तेवढं सांगान जावा. आणि आजचं मिनी ब्लॉग आवडलं तर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा करून टाका. तर मंडळी आता आपण येऊन पोचलेले होते तारा मुंबरीच्या खवळे महागणपती. तर मंडळी तुमका ह्या जर समोर दिसतात थंय असता खवळे महागणपती. आणि ह्यो गणपती पूर्ण जगभरात फेमस पण असा. येऊन बघतोय काय बाहेर कोण दिसाना होतं पण भुतूर मारणाची गर्दी होती. होय आम्ही पण खवळे महागणपतीचा दर्शन घेता आणि तुम्ही पण तेवढा घेऊन टाका. तर मंडळी होच असा तो खवळे महागणपती बाप्पा जो आपल्या वेगवेगळ्या 3 रूपात दिसता. तुमका ह्या महागणपतीची माहिती सगळी काय भिंतींवर लावलेल्या पोस्टरांवर दिसान जा. त्याच्यातली माका जेवढी शक्य होय तेवढी माहिती मी तुमका ह्याच्यात व्हिडिओत दाखवून दिलोय. तसंच मंडळी ह्या खवळे महागणपतीक लिम्का बुक ऑफ रिवॉर्ड ह्यो पण रिवॉर्ड मिळालेलो असा. तर मंडळी आजचो मिनी ब्लॉग आवडलो तर जाता लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा करून टाका. चला.